रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणातून वारी निघताना पाहायला मिळत आहे. या महाराष्ट्रातल्या आनंद उत्सवात लहान थोर मंडळीपासून वयोवृद्ध आपला वयाचा विचार न करता या उत्सवात सहभागी होत असताना पाहायला मिळत आहे. आषाढी वारी म्हणजेच आनंद उत्सव, आनंद वारी. अशीच वारी आज डोंबिवली जोंधळे मराठी माध्यमिक शाळा 1ली ते 4थी येथे आषाढी एकादशी निमित्त शाळेमध्ये दिंडी उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात इयत्ता 1ली ते 4थीचे एकूण 280 विद्यार्थी सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे वेशभूषा साकारली. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापिका सुगंधा विनोद बागुल, शिक्षक आशा दीपक सांगळे, अनिता विठ्ठल आढळ, जयश्री विजय हिले, पल्लवी चंद्रभान नंदनवार, दीपाली प्रतीक कोकाटे, लोकेश नरेंद्र पाटील, मीनाक्षी संजय धांडे, संजीव सुकलाल निकुम व सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला. लोकनिर्धार चॅनलने मुख्याध्यापिका तथा सहाय्यक शिक्षका व विद्यार्थिनीशी संवाद साधला. आढावा घेऊयात. नमस्कार, मी सहल जोंधळे विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभागाची मुख्याध्यापिका सौ सुगंधा बागुल मॅडम. आजचा हा जो दिंडीचा कार्यक्रम आहे, तर ही दिंडी नुसती भक्तीची दिंडी नसून ही दिंडी साक्षरतेचीही दिंडी आहे. तर नव भारत साक्षरता कार्यक्रम हा 2022 ते 2027 या कालावधीमध्ये राबवला जाणार आहे. तर आमच्या शाळेत हा कार्यक्रम 2022 पासून आम्ही राबवत आहोत. मागच्या वर्षी आम्ही 10 असाक्षरांना साक्षर केलं आणि या कार्यक्रमामध्ये फक्त साक्षर करणं म्हणजे ज्ञान किंवा मुळाक्षरांची ओळख नाही, तर डिजिटल साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, आर्थिक साक्षरता या सगळ्यांचा समावेश आहे. आणि त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करणार आहोत. नव भारत साक्षरता हा जो कार्यक्रम आहे 2022 ते 2027 या कालावधीत घेणार आहोत. आपण बघायला गेलं तर इथे काही मुलं उपस्थित आपल्या रॅलीमध्ये आणि प्रत्येक वर्गावर सुद्धा विद्यार्थी अशाच रूपात शिक्षणाच्या मान रूपात इथे आपल्याला पाहायला मिळते. तर एकूण किती विद्यार्थी या आपल्या उपक्रमामध्ये सामील असतात? सर्वसाधारणपणे 300 विद्यार्थी तरी आमच्या शाळेत शिक्षणाची भक्ती मुलांना त्याच्यावरती जी संस्कृती आहे आपल्या मराठी माध्यमाच्या माध्यमातून त्याचं एक संगोपन आपल्या या शाळेमधून केलं जात आहे. विठ्ठलाच्या अगदी रूपात आलेले आहेत. तर आपल्या या उपक्रमाबद्दल नमस्कार, आमच्या शाळेचे नाव आहे सहल जोंधळे विद्यामंदिर आणि आमच्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका आहे बागुल मॅडम. तर आम्ही दरवर्षी शाळेमध्ये विविध कार्यक्रम राबवतो. पंढरपूरला भक्तीचं विधान आलेलं आपण सर्वांनीच बघितलेलं आहे. तसं हे भक्तीचं विधान आमच्या या बालगोपाळांमध्ये पण दिसतो. बघा, इथे विठ्ठल झाले, रुक्मिणी झाले, डोक्यावर तुळस आहे. हा जो भक्तीचा महिमा आहे हा मनात रुजलेला आहे आणि हे मनात रुजवण्यासाठी आमचे सर्व शिक्षक दरवर्षी प्रयत्न करतात व विविध सण आणि उत्सव याचे कार्यक्रम आम्ही शाळेत राबवतो. कारण आपली भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ राहणारच आहे आणि देशादेशात तिचं नाव होणारच आहे. तिला याची ओळख करून देणीच पाहिजे. ते आम्ही अशा विविध कार्यक्रमातून ओळख नेहमीच करून देत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, विठुराय महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आराध्या महेश खाडे. मी आज माहिती बोलणार आहे. आमच्या शाळेचं नाव सहल जोंधळे विद्या मंदिर. आम्ही एक शाळेमधली पंढरपुरीची माहिती बोलणार आहे. आम्ही एकादशी अशी माहिती बोलणार आहे. आम्ही शाळेत इतकी एकादशी, पंढरपूर, कादोंती, रखुमाई म्हणली आहे. त्यांना पुढे घेऊन असे चालतात. पंढरपूर एक हे आणि रखुमाई 2 बनला आहेत आणि एक विठ्ठल बनला आहे. आमच्या वर्गात रखुमाई बनलेले आश्री मोरे आणि परी यांनी 2 रखुमाई बनला आहेत.
की बघा इथे बनले आहेत दोघं जण, वरती टोपी घातली, हातावर बांधले आणि विटेवरी डोक्यात टोपी घातली आहे, हातापायला हे गेलं आहे. आणि आम्ही एकादशी अशी करतो की नवीन कपडे घालून हे करून रोज आम्ही दिनांक शनिवार आम्ही रोज अशा पंढरपुरीची साजरी करतो. बोला पुंडरीक श्री पंढरीनाथ महाराज की, पंढरीनाथ महाराज की.